झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या काही वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोरची संकटांची मालिका वाढतीच आहे। कधी वादळ गारपिटीमुळे तर कधी वाढलेल्या तापमानामुळे तर कधी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या कोंडीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय। त्यात आणखी भर पडली आहे ती निश्चंकित तापमानाची। जळगावात सध्या गेल्या अनेक दिवसांपासून तापमान सातत्यानं 7 ते 8 डिग्री सेल्सिअसवर आहे। 10 डिग्री सेल्सिअस तापमानाखाली केळीचं पीक तग धरू शकत नसल्यानं त्याच्या अन्नद्रव्य प्रक्रियेवरती विपरीत परिणाम होतो। त्यामुळे केळीच्या घडाची निसवण तसंच वाढही खुंटते। त्यामुळे केळीच्या उत्पादनात 40% घट झाली आहे। या कमी तापमानामुळे अन्नद्रव्य शोषून घेण्यास त्यांची मुळं असमर्थ असतात आणि याचा परिणाम पानं उमलण्यावर होतो, घड निसवण्यावर होतो आणि एकूण जो कालावधी आहे तो लांबतो। शेतकऱ्याचं पीक केळीच्या बांधावर आलं की व्यापारी त्याला भाव देत नाहीत। या अशा संकटांमुळे केळी उत्पादक बेजार झालेत। त्यामुळे शेतकऱ्यांनीही एकजूट दाखवणं गरजेचं आहे। शेतकरी एकजूट नाही। आज 300 रुपये भाव बोर्डावरती असला तरी शेतकऱ्यांना व्यापारी काहीतरी पटवून 200 ते 250 रुपये भाव सुद्धा कमी भावाने सुद्धा केळी घेत आहे। शेतकऱ्यांनी सुद्धा लॉबिंग केलं पाहिजे की निदान बोर्डावर जो भाव आहे तो भावानुसारच केळी विकली पाहिजे। केळीची शेती दिवसेंदिवस तोट्याची होत चालल्यानं जळगावची देशातली केळी उत्पादक म्हणून असलेली ओळख हळूहळू पुसट होण्याची भीती आहे। झी 24 ताससाठी विकास भदाणे, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।